नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्टच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतीय तटरक्षक दलातील नाविक पदाच्या एकूणच 260 जागांसाठी निघालेली पदभरती। तर मित्रांनो, या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरायचे आहेत ते 13 फेब्रुवारीपासून चालू होतील आणि याची शेवटची जी अर्ज करण्याची तारीख आहे ती एकूणच 27 फेब्रुवारीपर्यंत राहील। तर मित्रांनो, या पदभरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय असणार आहे, त्याचप्रमाणे यामध्ये मैदानी चाचणी वगैरे काय असणार आहे हे सर्व आपण सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, या पदभरतीमध्ये शैक्षणिक अर्हता काय सांगितले आहे। तर मित्रांनो, या पदभरतीसाठी एकूणच नाविक या पदासाठी आपल्याला शैक्षणिक अर्हता जी आहे ती 12वी सायन्स झालेला असेल तर आपण अर्ज करू शकता। तसेच मित्रांनो, आपल्याला 12वीला मॅथ आणि फिजिक्स हे 2 विषय असायला पाहिजेत, तरच आपण या पदभरतीसाठी अर्ज करू शकता। आणि या पदभरतीमध्ये आपल्याला वयाच्या अट काय आहे, तर या ठिकाणी पहा 18 ते 22 वर्षापर्यंत ज्यांचं वय आहे तेच उमेदवार अर्ज करू शकता। तसेच ज्यांचे 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्टपर्यंत बर्थ डेट आहे असे उमेदवार अर्ज करू शकता। त्यानंतर मित्रांनो, या पदभरतीमध्ये शैक्षणिक तसेच वॅकन्सी टोटल किती आहे, तर या ठिकाणी पहा कॅटेगरी वाईज जागा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। या ठिकाणी मित्रांनो पहा नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, ईस्ट नॉर्थ वेस्ट, अंदमान आणि निकोबार अशा एकूणच 6 झोनमधील ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। आणि याच्यामध्ये आपण आपल्या महाराष्ट्रामधून आपण वेस्ट झोनमध्ये आपण अर्ज करू शकता। याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या जागा ज्या आहेत त्या जनरल कॅटेगरीसाठी एकूणच 26 जागा आहेत। त्यानंतर EWS कॅटेगरीच्या 7 जागा आहेत। OBC कॅटेगरीच्या पहा 14 जागा रिक्त दिलेल्या आहेत। त्यानंतर ST कॅटेगरीच्या 7 जागा रिक्त आहेत। SC कॅटेगरीच्या 12 जागा रिक्त आहेत। अशा एकूणच महाराष्ट्रासाठी या पदभरतीमध्ये 66 जागा असणार आहेत। आणि ऑल इंडियाच्या एकूणच 260 जागा रिक्त भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यानंतर मित्रांनो, या पदभरतीमध्ये आपलं जे फिजिकल टेस्ट आहे ती कशा पद्धतीने होईल, तर या ठिकाणी पहा मित्रांनो, फिजिकल टेस्टमध्ये आपलं सर्वप्रथम 1600 मीटर रनिंग असेल। याच्यामध्ये आपल्याला 7 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहे 1600 मीटर। त्यानंतर आपले 20 उठक बैठक घेण्यात येतील। त्यानंतर आपल्याला 10 पुशअप सांगितले आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो ही पदभरती होणार आहे। तर मित्रांनो, या पदभरतीबाबत अजून काही नवीन अपडेट्स आल्या तर आपल्या जॉब अलर्टच्या यूट्यूब चॅनल बघायला मिळतील। तसेच जॉब अलर्टच्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।